नाशिकमध्ये शिवसेना युबीटीला मोठं खिंडार पडले। सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप यांच्यासह 15 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। 404 चाकी वाहनं, 100 बसेस आणि 4000 कार्यकर्त्यांसोबत बडगुजर आज मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत। आज दुपारी मुंबईतल्या भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे। नाशिकमधल्या स्थानिक आमदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून बडगुजर आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून खरं तर बडगुजर यांची ओळख होती। काही दिवसांपूर्वी शिवसेना युबीटीमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती। तर बडगुजर आणि घोलप यांच्याबरोबर संवाद साधला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूया। सुधाकर बडगुजर थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि भाजपात त्यांचा जाहीर प्रवास होणार आहे। आपल्याबरोबर स्वतः सुधाकर बडगुजर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। भाऊ, खरं तर या सगळं नाट्यमय वातावरण झालं, भाजपात तुम्ही प्रवेश करणार अशी चर्चा होती, त्यानंतर तुमच्या ठाकरेतून तुमची हकालपट्टी करण्यात आली, त्यावेळी देखील मोठं राजकारण पाहायला मिळालं। आता तुम्ही थोड्याच वेळात नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत, तुमचा जाहीर प्रवेश हा भाजपात होणार आहे। निश्चितपणे ज्या पक्षामध्ये काम केलं, निष्ठेने केलं, आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतोय। पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देतील ती निष्ठेने पार पाडेल। इथे घोलप देखील, नाना घोलप आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, खरं तर तुम्ही शिवसेनेचे कट्टर नेते म्हणून ओळख होती तुमची, तुम्ही मध्यंतरी शिंदे गटाकडे गेला होता, त्यानंतर आता भाजपात प्रवेश करण्यात काय तुमचं नियोजन आहे? शिवसेनेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी विचारलं जात नाही, परस्पर निर्णय घेतले जातात। मग असं होणार असेल तर आम्ही 55-57 वर्ष जी काही शिवसेना या ठिकाणी रुजवली, वाढवली, त्याची काय किंमत आहे? मग ज्या ठिकाणी किंमत नाही त्या ठिकाणी राहण्यामध्ये काही अर्थ नाही, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। या सगळ्यांवरची शिवसेनेत कार्यरत होता, आज भाजपमध्ये जात आहेत, काही खंत वाटते का आपल्याला? खंत कशाला वाटेल? मला लोकांची कामं करायची, आम्ही कामं करण्यासाठी लोकप्रतिनिधी आहोत। लोकप्रतिनिधीचं काम आहे जनतेची सेवा करणं, ती सेवा करण्याची संधी आम्हाला भारतीय जनता पार्टी देणार आहे आणि म्हणून त्यांच्याकडे। तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत गेलेला होता, त्यानंतर तुम्ही भाजपात प्रवेश करताय, शिंदेमधून का बरं तुम्हाला असं बाहेर? शिंदेकडून मला कुठल्याही प्रकारची जी काही कामं मी मागितली होती समाजासाठी ती झाली नाही आणि त्यामुळे मला परत यावं लागलं, त्यामुळे हा निर्णय मला घ्यावा। भाजपामध्ये तुम्ही ज्या काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं का तुम्ही प्रवेश करणार? नाही, आमची काही समाजाची कामं आहे, जनतेची जी कामं आहे ती प्रायोरिटीनं करावं, एवढं एकमेव आश्वासन आहे। आम्ही कुठल्याही म्हणजे आमदारकी, खासदारकी कुठल्याही प्रकारचं पद आम्ही मागितलेलं नाही। पण तुम्ही जर आहात आणि नाना, तुम्ही नाराजी व्यक्त करताय रोज कुणावर? रोज शिवसेनेवर, संजय राऊतांवर आहे। ते सगळे एक, शिवसेना म्हणजे सगळे एकच। आता 4 लोक म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि वहिनी। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।